प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की आमचा नेता मोठा व्हावा, त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल की आमचा नेता मोठा झाला पाहिजे, तर ती त्यांची भावना आहे. भावना प्रकट करणे काही चुकीचे आहे का? नाही. काल जयंत पाटलांचा मेळावा झाला, की जयंत पाटलांनी काल म्हटलं की सर्वात भ्रष्टाचार सरकारच महायुतीचं. बाजूला देवकराप्पा बसले होते, मजूर फेडरेशनवर नजर टाकायला पाहिजे होती. 2% घेतल्याशिवाय फाईल हलत नाही. कोण भ्रष्टाचारी त्याचं लगेच लक्षात आलं असतं. आणि लाडकी बहीण लाडका भाऊ त्यांनी म्हटलं की तुम्ही आता सरकारला जर सांगितलं तर चंद्र पण आणून देतील व तुम्हाला, चंद्रसुद्धा ते आणून देतील, कारण निवडणूक असल्यामुळे ते आता तुम्हाला चंद्रसुद्धा आणून. अरे अकाउंट झिरो बॅलन्सचं उघडणारं पहिलं सरकार आहे. माझ्या लाडक्या बहिणींना पैसे देणारं पहिलं सरकार आहे. 1000चं 1500 रुपये संजय निराधारचा पगार देणारं पहिलं सरकार आहे. मुलगी जन्माला आली तर ती 18 वर्षाची झाली तर तिला 1,01,000 देणारं आमचं पहिलं सरकार आहे. माझी माय बहिणीला अर्ध्या तिकीटमध्ये पंढरपूर पाठवणारं पहिलं सरकार आहे. तरी हे असं म्हणत असतील तर मला असं वाटतं की यांचा कार्यक्रम वाजलेला आहे. बहिणी यांना पुढं पळवल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्यासारख्या भावांना निवडल्याशिवाय राहणार नाही. गुलाबराव देवकरांनी तुमच्यावर आरोप केले, टक्केवारी तुम्ही घेतात, रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामं आहेत. हे त्यांना सवय फेडरेशनमधून पहिल्यापासून टक्के घ्यायचीच आहे, त्यामुळे टक्केवाला टक्काच बोलतो. त्यांनी प्रूफ करून द्यावं. गुलाबराव पाटील तर कायम मैदानात असते. आज सुद्धा आमच्या ग्रामीण मतदारसंघामध्ये जवळपास 100 कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. सगळा असा फ्लो सुरू आहे. जो काम करेल 24 तास उसके साथ पब्लिक है भाई. तुम्ही घरी बसाल आणि लोक तुमच्या मागे येतील तर हा जमाना राहिला नाही आहे. वर्क फॉर होम नाही, हे चालत नाही. माणसांमध्ये जाऊन काम करावं लागते. काल आपल्या जळगाव ग्रामीणमधल्या ठाकरे गटाच्या आणि भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. मला नाही आयडिया त्याची. 2-4-5 लोकांनी केलं असेल त्याचा वाजा देवकराप्पा वाचतील. त्यांना दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. दोघंही या देशाच्या राज्याचे नेते आहेत आणि दोघंही महाराष्ट्राकरता काम करणारे नेते आहेत. पुढच्या काळामध्ये त्यांची काम करण्याची शक्ती अशीच वाढत राहो, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.